व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट की किती प्रमाणे एक्सरसाइज करायला पाहिजे आणि कधी करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करायला पाहिजे. कारण पुन्हा डाएटप्रमाणेच एक्झरसाइज हा मुद्दा प्रेग्नन्सी राहिल्यावरती अचानक चर्चेला येतो. सो आयडियली स्पीकिंग एक्झरसाइज हे लाईफ टाईम कमिटमेंट आहे. ॲटलिस्ट प्रेग्नन्सी राहण्यापूर्वी प्री प्रेग्नन्सी कालावधीपासूनच एक्झरसाइज डाएट या गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं आहे. पण ज्यांनी दिलं गेलं नाही आहे काही कारणास्तव म्हणून त्यांनी प्रेग्नन्सीमध्ये त्याकडे लक्ष देऊ नये असं नक्कीच नाही. सो एक्झरसाइज ही अशी एक गोष्ट आहे की जीवनात कधीही करणं हे बेनिफिशियलच आहे. एक्झरसाइजमधनं अपाय हा कधीच होत नाही. आता किती करावी, कुठली करावी आणि कोणी करावी हा बऱ्याचदा चर्चेचा मुद्दा ठरू शकतो. तुम्ही आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने करावी हे नक्की. कुठली एक्झरसाइज करावी हा प्रत्येकाच्या चॉईसचा मुद्दा आहे. कारण पुन्हा प्रत्येकाचा एन्ड्युरन्स वेगळा आहे, टॉलरन्स वेगळा आहे, कॅपॅसिटी वेगळी असते. त्यामुळे एखादी व्यक्ती प्रेग्नन्सीमध्ये 10 किलोमीटर रोजचं चालणं देखील करू शकते. म्हणून तेच तिच्या मैत्रिणीला शक्य होईल का, तर कदाचित नाही. कारण ते तिच्या एन्ड्युरन्सवरती अवलंबून असतं. आता सगळ्यात सोपा आणि सगळ्यांना करता येण्याजोगा व्यायाम प्रेग्नन्सीमधला आणि सेफ म्हणजे वॉकिंग. तर वॉकिंग तर प्रत्येकाने नक्कीच करावं. आता कधी करावं, तर शक्यतो ते उपाशीपोटी करावं. कारण बहुतेक वेळेला प्रेग्नन्सीमध्ये जेवल्यानंतर वॉकिंग करण्याची प्रथा आहे. जेवल्यानंतर जे वॉकिंग केलं जातं ते शतपावली म्हणून जरी योग्य असलं, डायजेशनसाठी हेल्पफुल असलं, तरी एक्झरसाइज म्हणून ते पुरेसं नाही. कारण भरल्यापोटी आपण फार एक्झर्ट करू शकत नाही स्वतःला. त्यामुळे उपाशीपोटी एक्झरसाइज म्हणून माइंडफुली पूर्ण मन त्याच्यामध्ये गुंतवून आणि थोडंसं आउट ऑफ आवर ओन कॅपॅसिटी म्हणजे थोडंसं शरीराला चॅलेंजिंग होईल अशा पद्धतीने वॉकिंग करणं हे ॲडवायजेबल आहे. बरेचसे लोक म्हणतात की नाही, कामानिमित्त आमचं भरपूर चालणं होतं, ऑफिसमध्ये होतं, घरी होतं, मग ती एक्झरसाइज म्हणून काउंट होईल का? काही प्रमाणात होईल, पण खरं म्हटलं तर त्याला एक्झर्शन म्हणणं जास्त. एक्झरसाइज ही फक्त शारीरिक नसून त्याच्यात मानसिक देखील फॅक्टर्स आहेत. म्हणून मी आधी म्हटल्याप्रमाणे माइंडफुली विचार करू की मी आता एक्झरसाइज करते आहे आणि हे माझ्या शरीरासाठी आणि बाळाच्या शरीरासाठी, बाळाच्या प्रकृतीसाठी उपायकारक होणार आहे, अशा विचारांनी केलेलं एक्झरसाइज ह्यामध्ये काही क्वालिटेटिव्ह डिफरन्सेस नक्कीच असतात. योगा ड्युरिंग प्रेग्नन्सीचं देखील अद्याप बरंचसं प्रस्थ आहे, जे की चांगलं प्रस्थ आहे. हल्लीच्या प्रस्थांपैकी चांगल्यामध्ये मोडतील अशातलं हे एक प्रस्थ मला नक्कीच आवडतं. सो योगा नक्कीच करावं. प्रेग्नन्सीमध्ये ॲट एव्हरी स्टेज योगासनं आपण करू शकतो. फक्त आपण कुठली योगासनं कुठल्या स्टेजला करायची ते बदलतं आणि ते मात्र एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या गायडन्सखाली करणं हेच योग्य. अजिबातच नाही. मिसकॅरेजेस होणं ही घटनाच मुळी आपल्या हातात नसते. बहुतेक वेळेला मिसकॅरेज होईल या भीतीने किंवा ज्यांचं ऑलरेडी मिसकॅरेज झालेलं आहे अशा स्त्रियांना आपण काहीतरी चुकीचं केलं आणि म्हणून आपलं मिसकॅरेज झालं असं वाटत राहतं आणि त्या दृष्टीने त्या अनेक अननेसेसरी प्रिकॉशन्स घेत राहतात. किंवा ज्यांच्या बाबतीत झालेलं असतं तशा देखील बऱ्याच स्त्रिया ना त्यांच्या मनामध्ये गिल्ट असतं की मी मागच्या वेळेला काहीतरी चूक केली आणि म्हणून माझं मिसकॅरेज झालं. आणि त्यांच्या दृष्टीने ती चूक म्हणजे समाजाने त्यांना सांगितलेली असते ती चूक म्हणजे बादली उचलली, प्रवास केला, बाईकवरती बसले म्हणून झालं आणि मी फारच वाईट केलं असं वाटून त्या बिचाऱ्या न्यूनगंडाने त्रस्त असतात. पण मिसकॅरेज हा होण्याची कारणं ही यापेक्षा अतिशय वेगळी आहेत आणि सुदैवाने किंवा दुर्दैवाने त्याच्यावरती आपला कंट्रोल नाही. बहुतेक वेळेला मिसकॅरेजची कारणं ही जेनेटिक असतात. म्हणजे त्या गर्भामध्ये काही जेनेटिक व्यंग असल्या कारणाने मिसकॅरेजेस होतात किंवा इम्युनॉलॉजिकल असतात किंवा इन्फेक्शस असतात, म्हणजे काही प्रकारचे इन्फेक्शन्स त्यामुळे मिसकॅरेजेस होत असतात. आता या तिन्ही गोष्टींचा विचार करता
त्या गरोदर स्त्रीच्या हातात हे कंट्रोल करणं शक्यच नाही. त्यामुळे आपण काही करू आणि त्यामुळे मिसकॅरेज होईल ही भीतीच मुळी अनाठायी आहे. जिम और योगा यामध्ये आपण योगा चूज करणार आहोत, पण जिममध्ये काही स्त्रिया जातात ते किती पर्सेंटेजमध्ये लावलं आहे? आपण योगा चूज करणार आहोत असं मी नाही म्हणणार, कारण योगा चांगला आणि जिम वाईट असं अजिबातच नाही आहे. दोन्हीही एक्झरसाईजचेच प्रकार आहे. पुन्हा एकदा एक गोष्ट आणि त्याच्या अगेन्स्ट दुसरी असं काही नसतं. शरीरशास्त्रामध्ये आणि आरोग्यशास्त्रामध्ये तर नक्कीच नसतं. म्हणजे पांढरं छान आणि काळं वाईट असं असू नाही शकत. तो स्पेक्ट्रम असतो. पांढरं आणि काळं हे 2 अंतबिंदू आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक शेड्स आहेत. त्याप्रमाणे हे आहेच. योगा आणि जिम ह्या 2 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या एक्झरसाइजेस आहेत. दोन्हीही चांगल्याच आहेत. काही लोक फक्त प्युअरली योगा करतात, काही लोक प्युअरली जिम करतात आणि अनेक लोक आहेत जे जिम योगा यांचं कॉम्बिनेशन देखील करतात. तर आयडियली स्पीकिंग दॅट इज दी बेस्ट ऑफ बोथ दी वर्ल्ड्स. सो दोन्हीही करायला काही हरकत नाही. पण म्हणजे दोन्ही करावंच का, तर असंही नाही. ते आपल्या आपल्या ॲप्टिट्यूडवरती अवलंबून आहे. Next question is, can exercising help in having normal delivery? डेफिनेटली येस. कारण एक्झरसाइजमुळे एकतर वजन आपलं कंट्रोलमध्ये राहण्यासाठी बराचसा फायदा होऊ शकतो. आपला टॉलरन्स वाढतो, मसल स्ट्रेंथ वाढते, जॉईंट मोबिलिटी वाढते आणि एक्झरसाइजचे मानसिक उपाय फायदे की जिथं आपण एक्झरसाइज आधी आपण म्हटल्याप्रमाणे माइंडफुली करावी. आपण जितकं सहजासहजी करू शकतो त्यापेक्षा थोडंसं स्वतःला पुश करण्याचा प्रयत्न करावा. ह्या गोष्टीतून आपण आपल्या मनालाही ट्रेनिंग देत असतो की काही गोष्टी प्राथमिकदृष्ट्या सकृत दर्शनी जरी त्रासदायक वाटत असल्या तरी त्या आपल्यासाठी लाँग टर्ममध्ये बेनिफिशियल आहेत म्हणून आपण मेंटली स्वतःला पुश करू शकतो. ह्या मेंटॅलिटीचा नॉर्मल डिलिव्हरीच्या दरम्यान जेव्हा तुम्हाला सेकंड स्टेजला पुश करण्याची आवश्यकता असते तेव्हा देखील फायदा होऊ शकतो. कारण नॉर्मल डिलिव्हरीची प्रक्रिया काही प्रमाणात वेदनादायक जरी असली तरी आपली मानसिकता ही वेदना सहन करून आपण स्वतःला थोडं पुश करू शकलो तर आपली नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. या पद्धतीची निर्माण करण्यात एक्झरसाइजचा मोठा फायदा होतो. त्यामुळे त्याचा नक्कीच नॉर्मल डिलिव्हरीसाठी फायदा होऊ शकतो.